राज्यात अनेक भागात पावसाने थैमान घातलाय। मराठवाड्याला पावसाने झोडपलाय आणि बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। तर मुंबई, ठाण्यासह कोकणातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर 30 सप्टेंबर पासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय। या संदर्भात पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पुणे, मुंबईसह मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा जोर आपल्याला कायम पाहायला मिळतोय। मागील 24 तासांचा जर विचार कराल तर मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि कोकण किनारपट्टीच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे जसं आपण याच्या आधी पण डिस्कस केलं होतं की एक कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या उपसागराकडनं पश्चिमेकडे मूव्ह होत होत जे मराठवाड्यावर स्थित होतं, त्यामुळे तिथे पाऊस झाला आहे आणि आता ते थोडंसं पश्चिमेकडे सरकलेलं आहे आणि सध्या ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाच्या रिजनवर स्थित आहे आणि ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्याला तिकडे पाऊस होताना दिसतो। आता येणारे 4 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघाल तर आजच्यासाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवासाठी रेड अलर्ट आहे आणि उद्या ऑरेंज अलर्ट तिकडे असणार आहे आणि परवापासून वॉर्निंग जे आहे ते येलोमध्ये कन्वर्ट होतील, कमी पाऊस तिकडे असेल। मराठवाड्याचं जर स्पेसिफिकली जर विचाराल तर आजच्यासाठी तिथे येलो अलर्ट आहे, उद्यापासून कोणतीही वॉर्निंग नाही आहे, परंतु पाऊस जो आहे तो असेल, परंतु तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असेल। त्याची जी तीव्रता आहे किंवा इंटेन्सिटी आहे ती कमी झालेली आपल्याला उद्यापासून दिसेल। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।